मासिक पाळी आल्यानंतर स्त्रीला स्पर्श केल्याने काय होते, जाणून घेऊया या प्राचीन कथेच्या माध्यमातून। प्रिय मित्रांनो, एकदा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू क्षीरसागरातील शेषनागाच्या शयेवर विश्रांती घेत होते। त्यावेळी देवी लक्ष्मीने भगवान विष्णूला विचारले, हे प्रभू, माझ्या मनात एक शंका उत्पन्न झाली आहे, फक्त तुम्हीच या शंकेचे समाधान करू शकता। भगवान विष्णू म्हणाले, हे प्रिये, तुमच्या मनात असलेली शंका निसंकोचपणे विचारा, मी तुमच्या सर्व शंकांचे निरसन करीन। देवी लक्ष्मी म्हणाल्या, हे प्रभू, स्त्रियांना मासिक धर्माची पीडा कोणत्या शापामुळे सहन करावी लागते आणि मासिक धर्माच्या काळात स्त्रियांनी कोणते कार्य करू नये ज्यामुळे त्यांना पाप लागेल। भगवान विष्णू म्हणाले, हे देवी, तुम्ही मानव जातीच्या कल्याणासाठी अतिशय उत्तम प्रश्न विचारला आहे। या सर्व प्रश्नांची उत्तरे देवशर्माच्या प्राचीन कथेमध्ये मिळतील। या महान कथेचे श्रवण केल्याने सर्व पापांचे नाश होतात आणि जो व्यक्ती ही कथा ऐकतो त्याला सौभाग्य प्राप्त होते। म्हणून हे देवी, तुम्हीही ही कथा लक्षपूर्वक ऐका। देवी लक्ष्मी म्हणाल्या, हे प्रभू, हे देवशर्मा कोण होते, त्यांचे आचार विचार कसे होते, मी ही कथा ऐकण्यास उत्सुक आहे, कृपया तुम्ही मला ही कथा सांगा। भगवान विष्णू म्हणाले, हे देवी, पूर्वीच्या काळात मध्य देशात एक अत्यंत शोभायमान नगरी होती। त्या नगरीत देवशर्मा नावाचे एक ब्राह्मण राहत होते। देवशर्मा यांना समस्त शास्त्र आणि वेदांचे ज्ञान होते। ते परम बुद्धिमान, गुणवान आणि धर्मकार्यांमध्ये तत्पर होते। सर्व वर्णांचे लोक त्यांना आदराने वागवत असत। ते दररोज यज्ञ, दानधर्म आणि संध्याकाळी उपासना करत असत। ते पशुधन, पुत्र, बंधू, बांधव आणि संपत्तीने संपन्न होते। देवशर्मांची पत्नी भगना नावाची होती। तीही अत्यंत चरित्रवान, गुणवान आणि पतिव्रता धर्माचे पालन करणारी स्त्री होती। एके दिवशी देवशर्मांनी आपल्या घरी सत्यनारायणाची पूजा ठेवली आणि सर्व ब्राह्मणांना स्वतः जाऊन निमंत्रण दिले। नगरात निवास करणाऱ्या सर्व मनुष्यांना त्यांनी पूजेच्या आणि भोजनाच्या निमित्ताने बोलावले। पूजेच्या दिवशी सर्व ब्राह्मण त्यांच्या घरी आले। देवशर्मांनी सर्व ब्राह्मणांचे विधीपूर्वक पूजन केले आणि त्यांचे आदर सत्कार केले। त्यांनी सर्व ब्राह्मणांना घरात आणून सुंदर आसनावर बसवून मिष्टान्न भोजन दिले। ब्राह्मणांना भोजन दिल्यानंतर देवशर्मांनी भगवानाचे स्मरण करून सर्वांना वस्त्रादी दान दिले आणि विदा केले। सर्व ब्राह्मणांनी देवशर्माला आशीर्वाद देऊन तेथून प्रस्थान केले। त्यानंतर देवशर्मांनी आपल्या कुटुंब, बंधू, बांधव आणि अनेक गरीब व भुकेलेल्या लोकांना भोजन दिले। या प्रकारे सर्वांना भोजन घालून आणि पूजा पूर्ण करून जेव्हा ते ब्राह्मण आपल्या घराच्या द्वाराजवळ उभे होते तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांच्या घरासमोर एक कुत्री आणि बैल बोलत आहेत। त्या ब्राह्मणांनी त्या कुत्री आणि बैलाची संपूर्ण गोष्ट ऐकली आणि त्यांना खूप आश्चर्य वाटले। ती कुत्री आणि बैल त्यांचेच माता पिता होते, जे मागील जन्माच्या पापांमुळे या जन्मात कुत्री आणि बैल बनले होते। तेव्हा ते ब्राह्मण मनात विचार करू लागले, हे दोघे साक्षात माझेच माता पिता आहेत, जे माझ्या घरावर पशु बनून आले आहेत। कोणत्या कारणामुळे त्यांना प्राण्याचे शरीर प्राप्त झाले, आता त्यांच्या उद्धारासाठी मी काय करावे, असे विचार करत ते ब्राह्मण संपूर्ण रात्री झोपू शकले नाहीत आणि रातभर भगवानाचे स्मरण करत विचार करत राहिले। त्यांनी ठरवले की माझ्या माता पित्याच्या मुनिवसिष्ठजीच केवळ उपाय करू शकतात। म्हणून सकाळ होताच देवशर्मा स्नान करून मुनिवसिष्ठजींच्या आश्रमात पोहोचले। आश्रमात येताच मुनिवसिष्ठजींनी देवशर्माचे स्वागत केले। मुनिवसिष्ठजी म्हणाले, हे ब्राह्मण श्रेष्ठ, तुम्ही आमच्या आश्रमात का आलात? तुम्ही खूप दुःखी दिसता, तुमच्या दुःखाचे कारण काय आहे? देवशर्मा म्हणाले, हे मुनिवर, आपल्याला प्रणाम, आपल्या दर्शनाने आज माझा जन्म सफल झाला आहे। हे मुनीश्वर, आज मी आपल्या समोर एक शंका घेऊन आलो आहे, कृपया आपल्याचमुळे मला या दुःखातून बाहेर पडता येईल। मी अत्यंत दुःखी आणि दुर्बल झालो आहे। मुनी वसिष्ठ म्हणाले, हे ब्राह्मण, दुःख करू नका, तुमची कोणतीही शंका असू द्या, निसंकोचपणे विचारा, मी नक्कीच तुमच्या शंकेचे निरसन करीन। फिर देवशर्मा म्हणाले, हे मुनिवर, काल मी आपल्या घरी भगवान विष्णूची पूजा केली आणि अनेक ब्राह्मणांना व गरीब लोकांना भोजन दिले। विधीपूर्वक भगवानाची पूजा केली। नंतर माझ्या द्वारावर एक कुत्री आणि एक बैल आले। दोघे माझ्या घरासमोर उभे राहून बोलत होते। कुत्रीने बैलाला सांगितले, हे स्वामी, आज जे घडले ते ऐका। आपल्या पुत्राच्या घरात ब्राह्मणांच्या भोजनासाठी ठेवलेले दूध एका सापाने विष टाकले होते। हे पाहून मला मोठी चिंता वाटू लागली। त्याच दुधात भोजन बनवले गेले असते तर सर्व लोकांचे प्राण गेले असते। म्हणून मी त्या भांड्यातले सगळे दूध पिले। माझ्या बहूने मला पाहिले आणि मला जोरात मारले। माझे अंगभंग झाले आहे आणि मला खूप पीडा होऊ लागली आहे। कुत्रीची गोष्ट ऐकून बैल दुःखी झाला आणि त्याने स्वतःचा अनुभव सांगायला सुरुवात केली।
हे प्रिये, आता मी तुला माझ्या दुःखाचे कारण सांगतो. मी या ब्राह्मणाचा पूर्वजन्मात पिता होतो. आज या ब्राह्मणाने सर्व लोकांना भोजन दिले, परंतु माझ्या समोर घासही टाकला नाही आणि मला पाणीही दिले नाही. त्यामुळे मला खूप दुःख झाले आहे. देवशर्मा म्हणाले, माझे माता पिता कुत्री आणि बैलाच्या रूपात असे बोलताना पाहून मला खूप दुःख झाले आहे. मी रात्रभर झोपू शकत नाही आणि मला सतत चिंता वाटते. मी कधी पाप केलेले नाही, नेहमी धर्माचे कार्य केले आहे, तरीही माझ्या माता पित्याला असे कष्ट भोगावे लागत आहेत. म्हणूनच मी आज तुमच्या समोर आलो आहे. कृपया तुमच्या योगशक्तीने हे तपासून मला सांगा, माझ्या माता पित्याच्या या स्थितीचे कारण काय आहे आणि त्यांच्या मुक्तीसाठी मी कोणते कर्म करावे. गुरु वसिष्ठ यांनी ध्यान लावले आणि त्या ब्राह्मणाच्या माता पित्याच्या पूर्वजन्माच्या कर्मांची तपासणी केली. त्यांनी देवशर्माला सांगितले, हे ब्राह्मण, तुमच्या माता पित्यांनी मागील जन्मात घोर पाप केले आहे. त्याच पापामुळे आज त्यांची अशी स्थिती झाली आहे. देवशर्मा म्हणाले, हे गुरुदेव, माझ्या माता पित्याची स्थिती कोणत्या पापामुळे झाली आहे, कृपया विस्ताराने सांगा. मी जाणून घ्यायचे आहे. मुनिवसिष्ठ म्हणाले, हे ब्राह्मण देवता, तुम्ही लक्षपूर्वक ऐका. हा बैल जो तुमचा पिता आहे, हा मागील जन्मात कुंडी नगरातील श्रेष्ठ ब्राह्मण होता. त्याने एकदा एकादशीचा व्रत करून भोजन केले. एकादशीच्या व्रताच्या दिवशी त्याने दानधर्मही केला नाही आणि द्वारावर आलेल्या गायींना कधीही भोजन दिले नाही. त्याने आपल्या पितरांच्या श्राद्धाचाही विधीपूर्वक पालन केले नाही. तुमच्या पित्याने मागील जन्मात मासिक धर्माच्या काळातच तुमच्या मातेसोबत संबंध ठेवला होता आणि याच पापामुळे त्याला या जन्मात बैलाचे रूप प्राप्त झाले आहे. आता तुमच्या मातेबद्दल ऐका. तुमच्या मातेला मासिक धर्म चालू असताना तिने भोजन बनवले. मासिक धर्माच्या काळात तिने भगवानाची पूजा केली, तुळशीला जल अर्पण केले आणि भगवानाला भोग अर्पण केले. यामुळे तिला महापाप लागले आहे. मासिक धर्माच्या काळात स्त्री 3 दिवसांसाठी अपवित्र होते. या काळात स्त्रीला पूजा अर्चा करायला नको. या 3 दिवसांत तिला आपले केसही धुवू नयेत, कारण यामुळे पतीची आयु कमी होते. मासिक धर्माच्या काळात पेट पौधांना स्पर्श करू नये. रजस्वला स्त्रीसोबत संबंध ठेवू नयेत. जो पुरुष रजस्वला स्त्रीसोबत संबंध ठेवतो त्याला ब्रह्महत्येचे पाप लागते. जो रजस्वला स्त्रीचे वस्त्र स्पर्श करतो त्यालाही पाप लागते. रजस्वला स्त्रीच्या शरीरात 3 दिवसांपर्यंत ब्रह्महत्येचे पाप वास करतो आणि 4थ्या दिवशी ती स्नान करून पवित्र होते. 4थ्या दिवशी स्नान केल्यावर रजस्वला स्त्रीने आपल्या पतीचे मुख पाहावे, अन्य कोणाचे नाही. जर पती जवळ नसला तर सूर्यदेवांचे दर्शन घ्यावे. गुरु वसिष्ठ म्हणाले, हे ब्राह्मण, याच पापामुळे तुमच्या पित्याला बैलाचे रूप आणि तुमच्या मातेला कुत्रीचे रूप प्राप्त झाले आहे. देवशर्मा म्हणाले, हे मुनीश्वर, आता तुम्ही मला माझ्या माता पित्याच्या मुक्तीसाठी उपाय सांगा. वसिष्ठजी म्हणाले, हे ब्राह्मण, तुम्ही कोणत्याही अमावस्येच्या दिवशी आपल्या माता पित्याच्या मुक्तीसाठी श्राद्ध आणि तर्पण करा आणि दानधर्म करा. गायींची सेवा करा आणि गायींना मिष्टान्न खिलवा आणि आपल्या माता पित्याच्या मुक्तीसाठी भगवानाकडे प्रार्थना करा. मग ब्राह्मणांनी हे सर्व केले आणि त्यानंतर त्यांच्या माता पित्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळाली. भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणाले, हे देवी, मी तुम्हाला रजस्वला स्त्रीला कोणते कार्य करू नयेत याबद्दल सांगितले आहे. आता मी तुम्हाला सांगतो की स्त्रीला मासिक धर्माचा त्रास का सहन करावा लागतो. सत्ययुगात कालकेय नावाचे दानव होते. दानव असल्याने त्यांचे स्वभाव उग्र होते आणि ते नेहमीच युद्ध करण्यास तत्पर असत. एकदा सर्व दानव वृत्रासुरासह स्वर्गलोकावर चढाई करू लागले. त्या असुरांकडे भयंकर शक्तिशाली अस्त्र होते, ज्याचा देवता सामना करू शकले नाहीत आणि ते ब्रह्मदेवाकडे पळून गेले. ब्रह्मदेवांनी त्यांना असुरांचा पराभव करण्याचा उपाय सांगितला. हे इंद्रा, तुम्ही महर्षी दधीचीकडे जा. ते त्यांच्या शरीराच्या हाडांपासून तुम्हाला अस्त्र प्रदान करतील. त्या अस्त्रांचा वापर करून तुम्ही वृत्रासुराचा वध करू शकता. सर्व देवता महर्षी दधीचीकडे गेले आणि त्यांना प्रार्थना करून अस्त्र मिळवण्याची विनंती केली. मग महर्षी दधीची संसाराच्या कल्याणासाठी त्यांच्या शरीराच्या हाडांपासून अस्त्र तयार करतात, ज्यामध्ये एक वज्र नावाचे अस्त्र असते, जे देवराज इंद्र धारण करतात. मग सर्व देवता वृत्रासुरासह युद्ध करण्यासाठी निघतात. देवता आणि दानवांमध्ये भयंकर युद्ध होते. सर्व देवता आकाशात दानवांशी युद्ध करण्यासाठी जमले होते आणि ते प्रहार करू लागले. अग्निदेव त्यांच्या अग्निप्रहाराने दानवांना दग्ध करू लागले. अग्नीच्या प्रभावाने दानवांची यान प्रत्यन जळू लागली. मग वरुणदेव त्यांच्या जलाच्या वर्षावाने दानवांना बुडवू लागले, ज्यामुळे दानव त्राही करू लागले. अनेक दिवसांपर्यंत असेच युद्ध चालले. मग देवराज इंद्र आणि वृत्रासुर समोरासमोर आले. दोघांमध्ये भयंकर युद्ध झाले आणि मग देवराज इंद्र त्यांच्या वज्राने प्रहार करून वृत्रासुराला मारून टाकतात. वृत्रासुराच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीरातून ब्रह्महत्येचा पाप बाहेर येतो आणि इंद्राचा पाठलाग करू लागतो.
मग ती ब्रह्महत्येचा पाप इंद्राच्या शरीरात प्रवेश करतो, ज्यामुळे इंद्राला ब्रह्महत्येचा पाप लागतो. देवराज इंद्र ब्रह्मदेवाकडे जातात आणि त्यांना ब्रह्महत्येच्या पापातून मुक्त करण्याची विनंती करतात. मग ब्रह्मदेव त्या ब्रह्महत्येच्या पापाला इंद्राच्या शरीरातून बाहेर पडण्याची आज्ञा देतात आणि ती ब्रह्महत्येचा पाप इंद्राच्या शरीरातून बाहेर पडते आणि ब्रह्मदेवाला विचारते, हे परमपिता, मी वृत्रासुराच्या शरीरात राहत होते, कारण त्याने अनेक ब्रह्महत्या केल्या होत्या. इंद्राने त्याची हत्या केली तेव्हा मी इंद्राच्या शरीरात वास करू लागले. आता कृपया तुम्ही मला योग्य स्थान द्या, जिथे मी राहू शकते. मग ब्रह्मदेव म्हणतात, हे ब्रह्महत्या, मी तुला योग्य स्थान देतो. मग ब्रह्मदेव ब्रह्महत्येच्या पापाचे 4 भाग करतात आणि म्हणतात, हे ब्रह्महत्या, तुझा 1/4 भाग अग्नीत राहील. जो माणूस अग्नीकडे आहुती देणार नाही, त्याच्या शरीरात तू प्रवेश कर. तुझा दुसरा 1/4 भाग जलात राहील. जो जलात थुंकेल किंवा मलमूत्र त्याग करेल, त्याच्या शरीरात तू प्रवेश करशील. तिसरा 1/4 भाग वृक्षात राहील. जो माणूस अकारणच वृक्षांचा संहार करेल, त्यालाही ब्रह्महत्या पाप लागेल. मग ब्रह्मदेवांनी अप्सरांना बोलावले आणि म्हणाले, हे अप्सरांनो, या ब्रह्महत्येचा 1/4 भाग तुम्ही स्वीकारा. अप्सरांनी उत्तर दिले, हे प्रभू, तुमच्या आज्ञेने आम्ही हे स्वीकारण्यास तयार आहोत, परंतु कृपया आम्हाला यापासून मुक्त होण्याचा उपाय सांगा. मग ब्रह्मदेव म्हणाले, हे अप्सरांनो, जो माणूस रजस्वला स्त्रीसोबत संबंध ठेवेल, त्याच्या शरीरात हे ब्रह्महत्या पाप प्रवेश करेल. अशा प्रकारे ब्रह्महत्येचे 4 भाग झाले, एक अग्नीत, दुसरा जलात, तिसरा वृक्षात आणि चौथा स्त्रियांच्या शरीरात प्रवेश केला. त्या ब्रह्महत्या पापाच्या कारणामुळे स्त्रियांना मासिक धर्माचा त्रास होतो. जो माणूस मासिक धर्माच्या काळात स्त्रियांना स्पर्श करतो किंवा त्यांच्यासोबत संबंध ठेवतो, त्यालाही ब्रह्महत्येचा पाप लागतो. भगवान विष्णू म्हणाले, हे देवी, अशा प्रकारे मी तुम्हाला स्त्रियांच्या मासिक धर्मामागील कथा आणि रजस्वला स्त्रीने कोणते कार्य करू नयेत हे सांगितले आहे. माता लक्ष्मी म्हणाल्या, हे प्रभू, आज तुम्ही मला खूप महत्त्वाचे ज्ञान दिले आहे. मी तुम्हाला वचन देते की जो कोणी मासिक धर्माच्या काळात पूजा अर्चा करील किंवा पतीसोबत संबंध ठेवेल, त्यांच्या घरी मी कधीही प्रवेश करणार नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे मासिक धर्माच्या काळात स्त्रियांनी काही कार्य करू नयेत. तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये जय श्री हरी विष्णू लिहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तुमचे आभार.